एक चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांनी सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असे आमचे सनी जगताप सर उत्तमरित्या या ठिकाणी पंचगिरी देखील पार पाडली आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचं मनोरंजन देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाले। श्री साई स्पोर्ट्स मी तुम्हाला पुन्हा सांगतोय तुमची टीम मीटिंग आताच करून घ्या। जर मुख्य उपस्थिती आले तर टॉस करणे लगेच सामन्याला सुरुवात होईल। श्री साई स्पोर्ट्स सर्व खेळाडू कर्णधार संघ मालक आपण देखील याची दक्षता घ्यायची आहे। मल्हार नाईन आपण देखील आपली टीम मीटिंग करून घ्यायची आहे कारण मुख्य उपस्थिती येणार आहेत ते आल्यानंतर आपण कोणासाठी या ठिकाणी थांबणार नाही आहोत। चला दोन्ही संघ लाईनअप करून घ्यायचंय आपल्याला विनंती असणार आहे। चला लाईनअप करायचे दोन्ही संघ विनंती राहील पंकजी यायचे। चला दोन्ही संघ आपण लाईनअप करायचे दोन्ही संघ लाईनअप करायचे। मल्हार प्लीज लाईनअप करा। आज प्रेक्षक देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळते। प्रेक्षक म्हणजे आपली मायबाप जनता आहे। प्रेक्षक म्हटल्याप्रमाणे राजा इथला आज प्रेक्षकांनी या क्रीडा स्पर्धेला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या माध्यमातूनच एक रंगत आली। स्वागत आहे आपलं देखील। दोन्ही संघ लाईनअप करायचे। चला दोन्ही संघ लाईनअप करा। पंकजजी प्रेक्षक वर्ग आहे आपण प्रेक्षकांमध्ये जाऊयात। बराच प्रेक्षक वर्ग इथे पाहायला मिळतोय। मित्र कॅमेरामॅन विघ्नेश आपल्या प्रेक्षकांना कव्हर करायचंय। आज प्रेक्षक बरीच मॅच घेत आहेत। मित्र अरे मित्र ये आपले सनी सर लाजत नाहीत। दादा आपण इथले स्थानिक रहिवासी आहेत बट कुठून आलात आपण? कुर्ल्यावरून। क्या बात आहे कुर्ल्याहून दाखल झालेत आज क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी। आज स्वागत आहे तुमचं। एकंदरीत फायनलच्या लढतीमध्ये दोन संघ आहे। एक प्रेडिक्शन म्हणून तुमच्यापर्यंत विचारतोय काय वाटतं या लढतीमध्ये कुठला संघ विजय होईल? शर्माची टीम विजयी होईल। संघाचा पाठबळ आहे। एकंदरीत कुर्ल्यामधून आलात हे आयोजन तुम्हाला कसं वाटलं आजच्या दिवसात? आयोजन पूर्ण छान केलेलं आहे म्हणजे प्रेक्षकांना पण उत्सुकता आहे की आता कोण जिंकणार आहे आणि आयोजन प्रमाणे सर्व काही व्यवस्थित आहे। क्या बात आहे स्वागत आहे तुमचं। कुर्ल्या नगरीमधून आज आपण इथे आलात। मित्र लाजू नका। एकंदरीत काय नाव काय? हर्ष। हर्ष आहेत मुंबईचं क्रिकेट पाहतोस कांजूर नगरीतलाच आहेस। कांजूर विभागातील तुझा आवडता खेळाडू कोणता आहे? ऋतिक चव्हाण। ऋतिक चव्हाण कोणत्या संघात आहे? कोणत्या संघात आहे ऋतिक चव्हाण? नाव नाही माहित। बरं ठीक आहे चालू होणारा सामना काही क्षणार्धात। एकंदरीत दोन संघ पोहोचलेत फायनलच्या लढतीमध्ये। या दोन संघांमधील कोणता संघ विजयी होईल काय काय वाटतं? श्री साई स्पोर्ट्स। श्री साई स्पोर्ट्स पुन्हा एकदा आणखी एक मत श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते। याच्यात आज 8 संघ होते। जर या दोन संघांच्या व्यतिरिक्त आणखी कोणता संघ विजयी व्हावा असं तुला वाटत होतं?
ओमकार मालड. ओमकार मलाड. ओमकार मलाड हा संघ विजय बाबा असं कळवलं त्याने, हरकत नाहीये तू दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण लाईनअप करून घ्यायचंय, काही क्षणात आपण पोहोचूयात. पंकजी आपण देखील कांजूर परिसरातले आहात, तुमचे काही प्रश्न असतील आपल्या कांजूर नगरीतील या रहिवाशांसाठी. नक्कीच कॅमेरामॅन जरा या ठिकाणी फोकस करायचं आहे. पै साहेब आपले 2 मिनटं घेतो. तुमचा संघ देखील या स्पर्धेत तुम्ही खेळताना आम्ही पाहिला सर्वांनी, आम्हाला देखील खूप आवडला. स्पर्धेबद्दल काय सांगाल, कसं आयोजन आहे, कसं नियोजन आहे आणि काय कुठे थोड्याफार चुका झाल्या तुमच्या संघाकडून देखील, हे देखील आम्हाला आवडेल की काय चुका झाल्या आणि काय त्यामध्ये पुढच्या वर्षी तुम्ही काम करणार आहात. स्पर्धा तर सगळ्यात चांगली आहे. KPL म्हणजे कांजूर प्रीमियर लीग म्हणजे नावच. कांजूरच्या बोलतात ना लोकल पोरांना चांगला चान्स देणारी ही स्पर्धा. फक्त पुढच्या वर्षी कमिटीला एवढंच विनंती आहे, माझी एक विनंती की पुढच्या वर्षी प्रत्येक प्लेअरचं ऑक्शन करा. नक्कीच यावर देखील आम्ही या ठिकाणी विचार विनिमय करू. पै साहेब खूप खूप धन्यवाद. तर नक्कीच थोड्याच वेळात या ठिकाणी आपण पाहणार आहोत आमचे मुख्य उपस्थिती निष्ठावंत आमदार सुनील भाऊ राऊत यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी फायनल फेरीचा टॉस केला जाईल आणि त्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. कोणी कुठेही जाऊ नका, पाहत राहा KPL JD चषक 2025. दोन्ही संघ लाईनअप करून घ्यायचंय. सुनील भाई कोणत्याही क्षणी इथे उपस्थित होतील. सुनील भाऊ आपण लाईनअप करायचंय. पंकजजी चला जाऊया आपण प्रेक्षकांमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय मतंग सारंगचा संघ आहे. मतंगच्या टीम मधला खेळाडू आहे. मित्र नाव काय? ऋषिकेश आहे. ऋषिकेश बऱ्याच मॅच आज खेळला. एकंदरीत फायनल मध्ये खेळण्याची इच्छा होती तुझी, पण संघ जाऊ शकला नाही. चालू सामन्यामध्ये कोणता संघ विजय होईल, काय प्रेडिक्शन आहे? प्रेडिक्शन असं नाही माझं, दोन्ही पण मित्र संघच आहेत आपले, पण जे संघ बेस्ट खेळेल ते नक्कीच इकडे विन होईल. होपफुली दोन्ही टीमने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स केलाय. पुढे पण आपण बघूया फायनलला काय होतं ते. क्या बात आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा व्यक्त केल्या. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत अशी भावना व्यक्त केली जाते आणि फायनलच्या लढतीमध्ये मात्र हे 2 संघ जाऊन पोहोचलेत. तर या ठिकाणी सन्माननीय निष्ठावंत आमदार सुनील भाऊ राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कांजूरमार्ग प्रीमियर लीग कमिटीचे सर्व सदस्य, मी आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी भाऊंच्या स्वागतासाठी या ठिकाणी यायचंय. 2014 साली विधानसभेमध्ये पहिला झेंडा या ठिकाणी त्यांनी रोवला आणि त्यानंतर कांजूरमार्गचा प्रगतिशील विकास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. क्रीडा असो, कला असो, साहित्यिक असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये भाऊंचं योगदान खूप मोठं आहे. चांगली कामगिरी आतापर्यंत भाऊंनी देखील कांजूरच्या विकासासाठी नक्कीच केली आहे. आमचे सन्माननीय निष्ठावंत आमदार सुनील भाऊ राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं, हा जो हायमास पाहताय त्याचा लोकार्पण सोहळा देखील भाऊंच्या हस्ते या ठिकाणी पार पडला. कांजूरमार्ग प्रीमियर लीग JD चषक 2025 6व्या पर्वामध्ये सुनील भाऊ राऊत यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. भाऊ राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आणि पदाधिकारी यांचं देखील मी या क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत करतो. भाऊ आता फायनल फेरीतली लढत बाकी आहे, आपण लगेचच टॉसकडे जाऊया, जास्त विलंब नको करूया. दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय. एका बाजूला श्री साई स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला मल्हार 9. हेड इज अ कॉल आणि हेड आलाय. यस, श्री साई स्पोर्ट्स संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सुशील, प्रथमतः निर्णय काय असणार आहे? फलंदाजी तर स्वीकारली आहेस, कारण मागील 2 सामने तू पाहिलेस, थोडेसे लकी फॅक्टर राहिलाय, थोडासा प्रेशर देखील नंतर सेकंड इनिंगला पाहायला मिळालाय. तर आता मात्र
सुनील भाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत फायनल फेरीतली लढत खेळताना काय आनंद वाटतोय की काय रणनीती आहे आणि कशा प्रकारची तयारी आहे फायनल फेरीसाठी? काय नाही, खूप चांगलं वाटतं फायनल खेळताना. ही माझी दुसरी वेळ आहे आणि भाऊंचा नेहमीच सपोर्ट असतो. भाऊंसाठी 2 शब्द काय सांगशील? KPL साठी नक्कीच त्यांचा कायम पाठबळ या ठिकाणी आपल्याला राहिलंय. भाऊंसाठी 2 शब्द. भाऊंनी कांजूरकरांसाठी खूप काही केलंय. नक्कीच 2च शब्द बोलला पण खूप काही बोलून गेला. सुशील, मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. शुभ निर्णय त्यांच्या बाजूने लागलाय. तर तुला मी जास्त देखील काही प्रश्न विचार नाही, साहेबांना जायचंय. तू देखील भाऊंसाठी काय सांगशील? कारण एवढं मोठं पाठबळ प्रत्येक कला असू दे, क्रीडा असू दे, दहंडी असू दे, छोटे मोठे कार्यक्रम असू दे, भाऊंनी कायम सर्वांना पाठबळ दिलंय. तर तुला काय वाटतं भाऊंबद्दल 2 शब्द? उगीच थोडी डॅशिंग आमदार बोलतात आणि कांजूरसाठीच नाही तर भांडू विक्रोसाठी पण केलेलं आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद. तोपर्यंत जाऊया. आमच्या मुख्य सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. सन्माननीय आमदार, निष्ठावंत आमदार, हॅट्रिक आमदार सुनील भाऊ राऊत यांचे क्रीडा नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही संघ आपण देखील रेडी राहायचंय. त्याचप्रमाणे सर्व त्यांचे पदाधिकारी, सर्व कार्यकारी मंडळ आपलं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. फायनल फेरीतली लढत कांजूरमार्ग प्रीमियर लीग जेडी चषक 2025. सर्वांना विनंती असेल साहेब या आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय राजेदा पावसकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शाखा क्रमांक 111चे शाखा प्रमुख दीपकजी सावंत साहेब यांचं देखील या क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील या क्रीडानगरीत मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय आमदार, कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या क्रीडानगरीत पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. फायनल फेरीतली ही लढत, महत्वाची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी भाऊंनी केली आहे आणि त्याचंच उत्तर 2 शब्दात प्रत्येक खेळाडूंनी दिलं. दमदार आमदार, डॅशिंग आमदार, कार्यसम्राट आमदार. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया आपल्या सर्वांना विनंती असेल, या ठिकाणी भाऊ देखील या सामन्याचा आस्वाद घेणार आहेत. कालपासून सुरू असलेली स्पर्धा, त्याचप्रमाणे समोर जो आपण हायमास पाहतोय, 2014 साली भाऊ यांनी विधानसभेत आपला नावाचा झेंडा रोवला आणि त्यानंतर विक्रोळी असू दे, भांडूप असू दे, कांजूर असू दे, त्याचा प्रगतिशील विकास आणि या पुढील देखील हीच भावना घेऊन भाऊ नक्कीच या ठिकाणी कार्य करत राहतील. चला लगेच मल्हार नाईन लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कृपया लक्ष असू द्या. त्याचप्रमाणे मी माझे सहसमालोचक विशाल सर आपल्याला देखील विनंती करतो, आपण कॉमेंट्री बॉक्स जॉईन करायचं आहे. सामाजिक राजकारणात निष्ठा, तरुणांचे प्रश्न, स्थानिक समस्या, अशा सर्व समस्यांचं एकच समाधान. डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत, हॅट्रिक आमदार हे देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे माझ्यासोबत सहसाथी समालोचक विशाल सर. फायनल फेरीतली लढत, जाऊया मैदानाच्या दिशेने. एका बाजूला मल्हार नाईन, दुसऱ्या बाजूला श्री साई स्पोर्ट्स. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईक एंडला फलंदाज सुशील पांचाळ, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय अक्षय म्हणजे शंकरे या नावाने या कांजूरमार्ग नगरीत नक्कीच प्रसिद्ध आहे. महत्वपूर्ण तसेच बरेच पारितोषिक या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. LED TV, कूलर, फ्रीज, त्याचप्रमाणे रोख पारितोषिक देखील आणि आकर्षक चषक. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. चांगली कामगिरी आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळेल सुशील यांची. अंतिम फेरीतली लढत. आतापर्यंत एक चांगला चेंडू नक्कीच हाताळलाय. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी, वाईट बॉल
यस, आगळी वेगळी शैली असलेले आमचे पंच सनी सर यांनी देखील मोहित केलंय प्रेक्षकांना आजच्या दिवसात. एक बॉल आणि एक धाव आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावली गेली आहे. सन्माननीय डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत हे देखील या मॅचचा आस्वाद घेत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंट रिझन मध्ये, पडदाफाड चौकार. आलाय दुसऱ्या चेंडूवर चौकार देखील आलाय. या चौकाराच्या साह्याने धाव संख्या झाली आहे ती 5. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली आहे. संयमी टेक्निकल खेळी आणि नशिबाची साथ मिळते का? थोडक्यात बचावले. नक्कीच शंकरा तिकडे पाय देखील पडतायत. खेळाडू वृत्ती पाहायला मिळते जेव्हा कधी बॅटीला आपल्या पायाचा स्पर्श होतो तेव्हा नक्कीच आपल्याला ज्याच्यामुळे नाव मिळालं त्याला सन्मान देणं हीच खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. आता देखील आता मात्र रोहित सावंत, मागील सामन्यात चांगली कामगिरी रोहित सावंत यांच्याकडनं पाहायला मिळाली. पुन्हा एकदा नक्कीच पंच 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 लक्ष असणार सर्वांचं. व्हाईट बॉल, एक आगळ्या शैलीत नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा या व्यासपीठापर्यंत पोहोचवलाय. सन्मान्य आमदार सुनील भाऊ राऊत देखील आश्चर्यचकित आहेत. आज काहीतरी नवीन कांजूरमध्ये पाहायला मिळतंय. बऱ्याच कार्यात लाख मोलाचं सहकार्य करणारे असे आमचे डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत. पण या ठिकाणी चांगली संधी आणि या ठिकाणी नक्की चेक केलं जाईल. चांगले एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कांजूरचं क्रिकेट एक वेगळा दर्जा नक्कीच या अशाच स्पर्धेतून मिळत असतो आणि या अशा स्पर्धा पार पाडण्यासाठी फलंदाज झालाय बाद. सात धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. सारखा सारखा उल्लेख करावा तेवढं कमीच आहे कारण भाऊंचं कार्यच तेवढं मोठं आहे. प्रत्येक कार्यामध्ये लाख मोलाचं सहकार्य भाऊंचं आतापर्यंत राहिलंय. कांजूरचा भांडूपचा किंवा विक्रोळीचा प्रगतिशील विकास आतापर्यंत आपण पाहिलाय आणि पुन्हा एकदा याच विकासाला अजून प्रकाशित करतोय सुशील पांचाळ यांच्या सनी जगताप सर आज नक्कीच सर्वांना मनमोहित केलंय. सुशील पांचाळ देखील चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. अंतिम फेरीतली लढत आहे. भव्य दिव्य असा क्रिकेटचा सोहळा आणि 1 to go चा इशारा या ठिकाणी. काहीसा या ठिकाणी त्याला पाहायला मिळतोय. आता मात्र तेच तरार चेंडू होता कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी. वाईड 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 यस इट्स वाईड. वाईट बॉल आलाय. सर्वांना सूचना असेल रेलिंगवर कोणी हात ठेवू नका मित्रांनो. फायनल फेरीतली लढत आपल्या स्पर्धेचा देखील एक महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहात. चांगलं मनोरंजनाचं साधन म्हणून क्रिकेट पाहिलं जातं. बऱ्याच लोकांची धडधड देखील वाढली जाते असा हा क्रिकेटचा खेळ आणि याच क्रिकेटचे सामने स्पर्धा परिपूर्ण होण्यासाठी
सन्माननीय डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत कायम तत्पर असतात. तुम्ही स्पर्धा करा, मी आहे असं कायम रोखठोकपणे सांगणारे आमचे सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत. खूप मोठं असं कार्य. चला थोडं स्पीडअप करायचंय मित्रांनो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज शुभम पाटील. आता मात्र चांगला वेग पाहायला मिळाला चेंडूमध्ये. निर्धाव चेंडू येत आहे. शुभम पाटील कर्णधार आहेत. चांगली जबाबदारी आतापर्यंत नक्कीच त्यांनी पार पाडली आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आलाय. व्हाईट बॉल. 14 धावा आतापर्यंत चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. दुसरे षटक प्रगतीपथावर. चांगला कव्हर ड्राइव्ह त्या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे आणि फेकी केली गेली. चेंडू कुठेतरी गॅदर लीड झालाय. कुठेतरी डबल माइंड झाले. तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज दाखल झाला. 1 धाव मिळते. चांगली फाईट, चांगली लढत. संपूर्ण कांजूरकरांचं लक्ष आता असणार आहे महापौर मैदानात. कांजूरमार्ग प्रीमियर लीग जेडी चषक 2025 पर्व 6वे. सन्माननीय निष्ठावंत कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत हे देखील मॅच प्रक्षेपण लाईव्ह या ठिकाणी महापौर मैदानात पाहत आहात. प्रेक्षकांची गर्दी देखील वाढते. फायनल फेरीतली लढत आहे. कांजूरकरांचं प्रेम देखील पाहायला मिळतंय. लीग बाय स्वरूपात 1 धाव मिळते. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत बरेच आपल्याला चांगले खेळाडू, युवा खेळाडू पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली. त्यातल्या त्यात चांगलं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी पाहायला मिळालं. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आणि या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे. चेंडू निघून गेला. 4
कृपया स्क्रीनच्या समोर कोणी उभं राहू नका. त्याचप्रमाणे या क्रीडा नगरीत रवींद्र माडिक साहेब यांचं देखील या क्रीडा नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे विधानसभा प्रमुख परम यादवजी यांचं देखील या क्रीडा नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत असेल. काय फटका खेळलाय आडव्या बॅटने, फुलटॉस चेंडू होता, पुरेपूर वापर केला सुशील पांचाळ. झालाय कारण ज्या प्रकारे सुशील पांचाळ फलंदाजी करतोय, 11 चेंडू सामोरे गेले, त्यांनी 21 धावांची खेळी. सुशील पांचाळ दर्जेदार. आता मात्र पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा, +1, 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्येचा डोंगर आता वाढतच चाललाय. 35 धावसंख्येचा पल्ला देखील आता आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि हा देखील चेंडू निघून जाल. पडदाफाड चौकार. आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे कार्यसम्राट आमदार ज्यांच्या पाठबळामुळे ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. वर्षानुवर्षे ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्याचे मुख्य पाठबळ या ठिकाणी असतं ते म्हणजे आमचे डॅशिंग कार्यसम्राट आमदार, हॅट्रिक आमदार सुनील भाऊ राऊत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दीपक सावंतजी, रवींद्र माडिक साहेब यांचं देखील या क्रीडा नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे राजेशदादा पावसकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्व रणरागिणी, त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्व कार्यकारी मंडळ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आतापर्यंत नक्कीच खूप चांगली फलंदाजी सुशील करतोय. नो बॉल साठी या ठिकाणी नक्कीच थर्ड अंपायर रिव्ह्यू घेण्यात आला होता. थोड्याच वेळात या ठिकाणी डिसिजन कळवलं जाईल. आतापर्यंत चांगली फलंदाजी नक्कीच करतोय सुशील. नक्कीच या ठिकाणी फेअर डिलिव्हरी या ठिकाणी घोषित केलाय आणि या चौकार आलाय. धावसंख्या झाली आहे ती 39. 13च्या सरासरीने धावा गोळा केल्या. सुशील पांचाळ काय फलंदाजी करतोय. वैयक्तिक 25 धावांची खेळी सुशील पांचाळ. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. फायनल फेरीतली लढत, दर्जेदार कामगिरी. स्वतः कर्णधार आहेत, कर्णधार पारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वा सुशील वा. 12 चेंडू आणि 25 धावांची वैयक्तिक पाळी आणि तेवढी चांगली साथ देखील संदीप गावडेची त्याला मिळाली आहे. तो देखील 5 चेंडू आणि 7 धावांवर वैयक्तिक खेळी करतोय. आता मात्र अनुभवी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत पवार कशा प्रकारे रोखणार. 39 धावा आतापर्यंत झाल्यात. एक हाती सामना पाहायला मिळणार का, लढत पाहायला मिळणार, कारण दुसऱ्या बाजूला देखील शुभम पाटील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने कुठेतरी सामन्यामध्ये नियंत्रण नव्हतं आणि फटका फेकून दिला आउट ऑफ द पार्क. आपल्यासाठी देखील
या ठिकाणी खूप मोलाचं असं भेटवस्तू आपल्याला मिळाली आहे. मध्यंतरामध्ये नक्कीच ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुमच्या कार्याचा या ठिकाणी नक्कीच दाद घेतली गेली आहे. तुमच्या कामगिरीचा दर्जा देखील त्यांनी ओळखलाय. 39 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्यात. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. चला थोडं घाई करायची आहे. सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा वाईड बॉल. प्रशांत पवार नक्कीच यांच्याकडे खूप मोठा असा अनुभव आहे. मित्रांनो सर्वांना विनंती आहे स्क्रीन समोर कोणी उभं राहू नका. पुणे चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धाव नक्कीच चोरले. सुशील पांचाळ यांना आता स्ट्राईक मिळाले. येणारे 4 चेंडू काय पाहायला मिळणार. चौकार येणार, एक धाव येणार, डॉट बॉल येणार. कारण आतापर्यंत पूर्णपणे सेट झालेत मैदानात. आपल्या नावाचा डंका वाजवतायत मैदानात. 12 चेंडू आणि 25 धावाची वैयक्तिक पाळी सुशील पांचाळ आतापर्यंत करतोय. चला थोडी घाई करायची आहे. जीडी चषक, कांजूरमार्ग प्रीमियर लीग 6व्या पर्वात आता मात्र चांगला चेंडू प्रशांत पवार यांचा पाहायला मिळाला. 22 स्वरूपात एक धाव मिळते. आता मात्र धावा येणं खरंच गरजेचं आहे. स्लॉगरचं षटक आहे. 42 धावा आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावा आतापर्यंत लगावले गेले. धावसंख्यांचा मोठा पल्ला देखील गाठलाय श्री साई स्पोर्ट्स संघाने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय. 4-4-4 चौकार. चला सर्वांनी आत या ठिकाणी आपले भाऊ बसले त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. सर्वांनी आत यायचंय. पुन्हा स्टेप आउट होऊन चांगला फटका. धावसंख्या झाली ती 47. शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल. अंतिम फेरीतली लढत. 47 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा चेंडू निघून गेला 4 धावांसाठी आणि या चौकाराच्या साहाय्याने
शाखा समन्वय 111 सचिन चोरमुले साहेब यांचं देखील या क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. चला या ठिकाणी आपण लगेच सत्कार समारंभ या ठिकाणी पार पाडणार आहोत. शाखा प्रमुख 111चे दीपक सावंतजी साहेब आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी छोटासा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. अभिषेक पाटील यांच्या हस्ते दीपकजी सावंत साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. शाखा प्रमुख 111चे दीपकजी सावंत साहेब यांचा या ठिकाणी सत्कार, या स्पर्धेची आठवण म्हणून मायेची उबदार शाल. कॅमेरामॅन खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याचप्रमाणे मतंग सारंग आपल्याला विनंती असेल आपण या सन्माननीय रवींद्र महाडिकजी शाखा प्रमुख 117 आपल्याला विनंती असेल साहेब आपण या आपला देखील या ठिकाणी छोटासा सत्कार समारंभ या ठिकाणी करणार आहोत. शाखा प्रमुख 117 रवींद्र महाडिक साहेब यांचा या ठिकाणी अमित तामणेकर यांनी सत्कार करत आहेत. साहेब आपण देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. त्याचप्रमाणे सामना चालू ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे एक जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष आहे. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आपल्या कांजूर भांडूपचं नाव जिने भारतीय पटलावर नेलं, एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. सेरीना सचिन मस्कर भाऊ, आता झालेल्या तुम्हाला तर नक्कीच त्याची ज्ञात असणार आहे, आता झालेल्या बहरीन मधील एशियन युथ गेम्स मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत जिने भारतासाठी सुवर्ण पदक पटकावलं अशी सेरीना सचिन मस्कर या क्रीडा नगरीत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कांजूर भांडूपचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर जिने नेलं, खूप खूप अभिनंदन. आपण देखील स्थानापन्न या ठिकाणी व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सानिया इंगळे आणि नेहा पांडव यांचं देखील मुंबई उपनगर मध्ये आजच्या दिवशी सिलेक्शन झालंय आणि ते देखील कर्णधार पदी सानिया इंगळे. तर मॅचला सुरुवात झाली आहे. हॅलो, चला स्वागत आहे सर्वांचं. आज आपण कांजूर नगरीमध्ये दाखल झालोय. कांजूर म्हटलं की क्रिकेटसाठी नेहमी ओळखलं जातं, कबड्डीसाठी ओळखलं जातं, दहीहंडी पथकाचा देखील इथे मोठमोठ्या गोविंदा पथकांचा इथे सहभाग असतो. त्याचबरोबर सांस्कृतिक वारसा आहे, कलेची जाण असलेलं हे कांजूर आहे. आणि त्या कांजूरमध्ये KPLचं आयोजन जेडी चषक अर्थातच जय धोपावकर आज आपल्यामध्ये नाहीये. त्यांच्या आठवणी आणि त्या आठवणीनं आज आपण उजाळा देतोय. चालू सामना, अंतिम मॅच, शेवटची मॅच. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे, फायनल मॅच आहे, शेवटचा सामना आहे. कांजूर विभागातील स्थानिक खेळाडूंसाठी दिलेली ही सुवर्ण संधी आणि आज त्या सुवर्ण संधीच्या माध्यमातून अनेक कांजूरचे खेळाडू आज मात्र इथे तारे सितारे उभरताना पाहायला मिळत आहेत. या क्रीडा नगरीमध्ये दाखल आहेत अनेक मान्यवर, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्यांचं नेहमीच बोलबाला विधानसभेमध्ये राहिलाय. विक्रोळी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्य सक्षम, कार्य तत्पर, सेवाभावी आणि प्रगतशील आमदार सन्माननीय सुनील भाऊ राऊत साहेब, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. आपल्या देखील विजयाची हॅट्रिक संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक आवाज निनादला, तो म्हणजे सुनील भाऊ राऊत साहेब. शिवसेना अर्थातच प्रेरणा, ऊर्जा आणि निष्ठा अर्थातच निष्ठावंताचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच सन्माननीय सुनील भाऊ राऊत साहेब, सन्माननीय संजय राऊत साहेब. या जोडीला नेहमीच संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलंय. संपूर्ण शिवसेनेचा अभिमान आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे असं नेतृत्व.
थर्ड एम्पायर मात्र या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये डिसिजन चेक करतायत. निर्णय काही क्षणातच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चेतन सर, लवकरात लवकर हा निर्णय मात्र मार्गी लावायचा आहे. केपीएलचं पर्व बघता क्षणी अंतिम टप्प्यावरती येऊन पोहोचलंय. फायनल मॅच या क्रीडा स्पर्धेला पाहण्यासाठी अगदी नुकत्याच या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालाय. महिलांचं देखील कौतुक आहे, कारण महिला वर्ग देखील अनेक क्षेत्रामध्ये गगन भरारी घेताना पाहायला मिळत आहेत. त्यातीलच उपस्थित असलेल्या सन्माननीय सेरिना सचिन मस्कर मॅडम यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपण भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अगदीच महिला वर्गांचं नव्हे तर संपूर्ण भारतीयांची मान 140 करोड भारतवासियांची मान मात्र उंचावली आहे. खरंच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भारतासाठी सुवर्ण पदक आलंय स्वराज्य स्पोर्ट्स क्लब. या स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आपण आपली खऱ्या अर्थाने कामगिरी करत असताना आज भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. आपल्या समवेत उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चौकार आलाय, 4 रन येत आहेत. अतिशय जबरदस्त आयोजन कांजूर नगरीमध्ये पाहायला मिळतंय. कांजूरचा परिसर आज मात्र इथे क्रिकेटमय वातावरणामध्ये इथला क्रिकेटगण भक्तगण आज मात्र दाखल झालाय. अनेकांना या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. अनेक जण बॅटिंग पाहायला आलाय, बॉलिंग पाहायला आलाय, क्रिकेटचे सामने पाहायला आलेत. उपस्थित सन्माननीय योगेश पेडणेकरजी आपलं देखील स्वागत आहे. आज अनेक जण आमच्या सनी जगताप सरांना पाहायला आलेत. घाटकोपर भटवाडी नगरीतील हे व्यक्तिमत्व क्रिकेट दुनियेतील मनोरंजनाचा बादशाह म्हणून ओळख असलेलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय. इथे मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल मिस झालाय. फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र बॅटच्या रडारच्या नीट संपर्कात आला नाहीये. व्हाईट बॉल आहे आणि विकेट येतोय. डीजे मी गाडीवर फिरताना काम इथे स्थिर राहिलाय, इथे थांबलाय, इथे या मॅच मध्ये रंगून पडलाय. इथे सनी जगताप यांनी मात्र भुरळ घातली या प्रेक्षक राजावरती. प्रेक्षक राजा नक्कीच प्रत्येक क्रीडा स्पर्धेला प्रेक्षकांशिवाय मजा नाहीये. जमलेल्या मायबाप प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. शेवटची मॅच आहे, अंतिम मॅच आहे. थोडं आणखी सहकार्य करा. हे आयोजन तुम्हा आम्हा सर्वांसाठीच आयोजित केलं गेलंय. कांजूर नगरी मात्र आज फुलून निघली आहे. गेली 2 दिवस ही क्रीडा स्पर्धा चर्चेत राहिली आहे. कांजूरचं आयोजन हे संपूर्ण मुंबईचं लक्ष वेधलंय. संपूर्ण मुंबईच्या अंडरआर्म वर्तुळामध्ये कांजूर क्रिकेटचा आज लक्ष वेधून घेतलंय. रेलिंग वरून दूर राहा. दरम्यानचा बॉल, व्हाईट बॉल. मेहुणा शाहरुख खानच्या अंदाजामध्ये इथे व्हाईट बॉल. आज एकंदरीत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिक आहे. पहिला दुसरा मानकरी करंडक आहेच, त्याचबरोबर वैयक्तिक देखील अनेक पारितोषिक असणार आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर, इथे पारितोषिकांची उधळण आहे. फ्रीज, टीव्ही, कूलर असे अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रति मॅच आपल्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून 500 रुपयांचं रोख पारितोषिक, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन पुरस्कृत केलं जाते. अशी कांजूरकरांची आवडती लोकप्रिय केपीएल कांजूर प्रीमियर लीग पर्व 6. आम्हाला आहे गर्व. इथे मात्र टायमिंग पाहायला मिळतोय. जबरदस्त ड्राईव्ह केला होता. त्याचबरोबर कांजूर नगरीमध्ये आणखी एक क्रीडा स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळणार आहे. दिनांक 30 आणि 20-21 दोस्ती चषक. दोस्ती चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला व्यावसायिक गट, खुला गट, ओपन लॉट आणि एका बाजूला स्टेशन वाईज आणि एका बाजूला इंटर कांजूर हा विभाग पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे 10. 51चा पाठलाग करतायत. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर एक सन्मान करणार आहोत. आपण नेहमीच पाहिलंय दहीहंडीच्या माध्यमातून देखील कांजूर परिसराचा नेहमीचा नामोल्लेख होतो. तर या विभागातील बालगोपाल गोविंदा पथक आज आपण कोणी प्रतिनिधी उपस्थित असाल तर आवर्जून व्यासपीठावर यायचे.
9 थरांचा त्यांचा देखील विक्रम आहे या कांजूर विभागाचा. एक प्रतिनिधी कोणी असाल तर आपण व्यासपीठावर यायचंय विनंती असेल. शानदार गोविंदा पथक देखील याच विभागातील आहे. छत्रपती गोविंदा पथक हा देखील या विभागातील. प्रत्येक गोष्टीमध्ये कांजूरकरांचा नाम उल्लेख केला जातो. बालवीर गोविंदा पथक नक्कीच. किरणजी पाटणकर साहेब किंवा तेजस पाटणकर साहेब, आपण जर या क्रीडानगरीत असाल तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपण जी कामगिरी यंदाच्या वर्षी करून दाखवली आहे, 9 थराचा विश्वविक्रम कांजूरमधून देखील होताना पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे शानदार गोविंदा पथक आपले देखील कोणी प्रतिनिधी असतील तर आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. बाळगोपाळ गोविंदा पथक आपले देखील प्रतिनिधी कोण असतील तर आपण देखील व्यासपीठावर या. आपण अशी जी कामगिरी केली आहे, कांजूरचं नाव सनी सर मोठ्या पटलावर पाहायला मिळालंय. सनी सर तुमचा नक्की सन्मान इथे निश्चितच होणार आहे. व्हाईट बॉल. आज प्रेक्षकांना तुम्ही आनंद दिलाय, खरंच मंत्रमुग्ध केलाय. कारण इथे आलेला प्रेक्षक तुमच्या आनंदामध्ये आणखी आनंद द्विगुणित करून राहिलाय. म्हणजे आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस एन्जॉय करतोय. रविवारच्या दिवसामध्ये काही जणांची मला वाटतं बायकोशी झालेलं भांडण इकडे येऊन विसरून गेलेत तुमच्या या असलेल्या कलागुणांमुळे. शानदार गोविंदा पथक पियुष चौधरी आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. प्रशिक्षक आपला देखील छोटासा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे आपले प्रतिनिधी कोण असतील तर आपण देखील यायचं आहे. बाळगोपाळ गोविंदा पथक आपण नक्कीच कांजूरमार्गचा नाव सध्या मात्र महाराष्ट्रभर गाजवलंय. त्यासाठी आपला छोटासा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. व्हाईट बॉल. रन झालेत 13. अजून बऱ्याच धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच तशी पाहता कठीण आहे. पहिल्या इनिंग मध्ये जी काही सुरुवात झाली, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. गोविंदा पथक त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. खूप चांगली कामगिरी प्रो गोविंदामध्ये. शानदार गोविंदा पथकासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. प्रो गोविंदामध्ये टॉप 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कांजूरचं नाव महाराष्ट्रभर गाजताना दिसलं. शानदार गोविंदा पथक, शानदार अशी कामगिरी. त्याचप्रमाणे बाळगोपाळ गोविंदा पथक आपण देखील यायचं आहे. 9 थराचा विश्वविक्रम आपण देखील केलाय. ईशान्य मुंबई मधील पहिले 9 थर बाळगोपाळ गोविंदा पथक आपण देखील यायचं आहे. डॅशिंग आमदार सन्माननीय सुनील भाऊ राऊत यांचं नक्कीच पाठबळ राहिलंय. ऋषिकेश आपण देखील यायचंय. सन्माननीय डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या हस्ते या ठिकाणी आपला देखील सन्मान करण्यात येतोय. जेव्हा कीर्ती मोठी असते तेव्हा गणवेश कसा यातला असला तरी हरकत नाही. नक्कीच चांगली कामगिरी. खूप खूप धन्यवाद. नक्कीच भाऊ आपण देखील स्थानापन्न व्हायचंय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सव्यात मैदानाच्या दिशेने चालू सामना, अंतिम सामना, शेवटची लढत आहे. कोण या चषक्यावरती नाव कोरणार? एक नवा अध्याय, एक नवा प्रवास, एक नवा इतिहास. त्या इतिहासाचे साक्षीदार आज आपण सर्व होणार आहोत. पण त्या इतिहासाचे शिलेदार मात्र कोण असणार आहेत? तो घडवलेला इतिहासाचे शिलेदार कोण, हे मात्र पाहणं उत्सुकतेचं आहे. प्रत्येकाला या चषकावरती नाव कोरायचं होतं. कांजूर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा प्रत्येकाची हक्काची क्रीडा स्पर्धा आहे. पण अनेकांची स्वप्न मात्र अपूर्ण राहिली. जबरदस्त टायमिंग, पॉइंट कव्हरला बॉल निघून जातोय, फरार होतोय, येतोय चौकार. 4 डीजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सनी सरांसाठी. खरंच आज सनी सर आपण ज्या काही गोष्टी इथे साकारताय आणि याच गोष्टीसाठी त्या ठिकाणी कॅश प्राइज देखील आलाय. सन्माननीय डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत यांच्याकडनं सनी जगताप सर यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नक्कीच आज आमचे डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत यांचं देखील तुम्ही लक्ष मोहित करून घेतलंय. व्हाईट बॉल. खरंच आज इथे आलेला प्रत्येक जण हरवून गेलाय. लहान मोठे थोर सर्वच जण आज या क्रीडा नगरीमध्ये इथे मात्र आनंद साजरा करत आहे. हक्काची क्रीडा स्पर्धा आहे. कांजूरचं आयोजन आहे. केपीएलचं पर्व आहे. वर्षभर वाट पाहावी लागणार या पर्वासाठी, पण असलेला क्षण आपण आनंददायी साजरा करायचा आहे. दरम्यानचा बॉल, नो बॉल. व्हाईट बॉल एका बाजूला.
रन जर आपण पाहिलेत तर 20 या अंकावर जाऊन पोहोचले. टीम मीटिंग केली जाते, काय रणनीती सेट करतायत. महत्वाची मॅच आहे, इथून माघारी जाणं कोणालाही आवडणार नाहीये. एका चषकासोबत एक तरी फोटो असणार आहे, पण प्रत्येकाला मात्र ते स्वप्न आहे. गतवर्षी जे पूर्ण करता आला नाही, यंदाच्या हंगामात यंदाच्या पर्वामध्ये त्या करंडकावरती त्या चषकावरती नाव कोरायचंय. अभिमानाची, आपुलकीची, हक्काची क्रीडा स्पर्धा आपण खेळतोय. त्या क्रीडा स्पर्धेचे नाव आहे KPL JD चषक 2025. कोण मात्र या क्रीडा स्पर्धेचा हकदार, कोण मात्र या चषकावरती नाव कोरतय. अनेक उत्सुकता, जबरदस्त टायमिंग, प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये बॉल निघून जातोय, फरार होतोय, चौकार येतोय. 4-4-4. कृपया रेलिंगवर कोणी हात ठेवू नका. फायनल फेरीतली लढत आहे. आमचे नन्हे मुन्ने चाहते लांब राहा मित्र. एकही निर्णय देण्यापासून काही अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. स्क्रीन पासून दूर राहा. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मात्र मिळते. मॅच बनेल का, अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. इथून देखील मॅचचा प्रवास विजयाचा सुरू होईल का. विजयाच्या उंबरठ्यावरती हळूवारपणे ही जोडी मात्र आपल्या संघाला घेऊन पुनरागमन करताना पाहायला मिळते. प्रत्येकालाच विजय हवाय. रन जाऊन पोचलेत 25 या अंकावरती. अर्ध्या धावांचा पल्ला गाठलाय, अजूनही अर्ध्या धावांची पल्ला गाठायचा आहे. बॉल झालेत 5 बॉल 26, 13 बॉल आणि 26. मॅच आहे, मॅच संपलेली नाहीये. दोन्ही संघांकडे तेवढीच मॅच आहे. काही घडू शकतंय. क्रिकेट आहे, सांघिक खेळ. मुंबईकरांचा आवडतो लोकप्रिय खेळ अंडरआर्म क्रिकेट. प्रत्येक मुंबईकर सर्वप्रथम प्राधान्य देतो तो अंडरआर्म क्रिकेटला. कुणाला क्रिकेट खेळायला आवडतं तर कुणाला क्रिकेट पाहायला आवडतं. इथे पाहणारा प्रत्येक जण आज मात्र या क्रीडा नगरीमध्ये गुंगून गेलाय, दंगून गेलाय. स्टेप आउट झाले, फेकी केलं जातोय. नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा माघारी यावं लागतंय. षटक समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटक रन झालेत. 26, 12 बॉल, अजूनही 26 धावांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 26 रन आलेत, पण अजूनही 12 बॉल मध्ये. धन्यवाद विशाल. तोपर्यंत जाऊया आपण या ठिकाणी सन्मान सोहळा या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. सन्माननीय राजोदा पावसकर, आपल्याला विनंती असेल की आपण पुढे यायचंय. मुकेश दादा, आपल्याला विनंती असेल की आपल्या हस्ते या ठिकाणी राजोदा पावसकर आपला छोटासा सन्मान सोहळा या ठिकाणी आम्ही पार पाडत आहोत. मुकेश दादा, आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या हस्ते या ठिकाणी समाजसेवक राजेश पावसकर साहेब यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. कॅमेरामॅन, त्याचप्रमाणे परमजी यादव साहेब, आपल्याला देखील विनंती असेल की या आपला देखील छोटासा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. चेतनदा ढोपावकर, आपण या आपल्या हस्ते या ठिकाणी विधानसभा प्रमुख परमजी यादव साहेब यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत. त्याचप्रमाणे शाखा समन्वय 111चे सचिन चोरमुले साहेब, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या आपला देखील छोटासा सत्कार समारंभ या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. अक्षयजी गाडगे साहेब, या आपल्या हस्ते या ठिकाणी सत्कार सोहळा आपण पार पाडणार आहोत. या ठिकाणी नक्कीच यांची मुख्य उपस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय. त्याचप्रमाणे योगेशजी पेडणेकर साहेब, आपला देखील छोटासा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या स्पर्धेची आठवण मायची उपदार शाल यश नाईक, आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते या ठिकाणी योगेशजी पेडणेकर साहेब यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण करणार आहोत. खूप खूप धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. हॅलो, चालू सामना समीकरण आहे 12 बॉल आणि 26. 12 बॉल मध्ये 26 रन तर आलेत, पण अजूनही 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. स्ट्राईकला असलेला बॅटर शुभमने जर एक चौकार मारला तर निखिल कडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आज या केपीएलच्या माध्यमातून अनेक पारितोषिकाची उधळण आपल्याला पाहायला मिळाली आहे. चालू सामन्यादरम्यान जर चौकार आला 500 रुपयांचं पारितोषिक. स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हेरला, जाणला, जाऊ दिला, जज केला. एखादा बॉल जज करणं देखील कौशल्य म्हटलं जातं.
कारण येणाऱ्या बॉलवरती एक्स्ट्रा रन जर सहज येतोय तर बॅटचा फ्लो कशाला ओपन करायचा. एक्स्ट्रा रन मिळतोय. व्हाईट बॉल. लॉ क्रमांक 22 ला अनुसरून गोलंदाज दंडित करत असता पुन्हा बॉल टाकावा लागतोय. इथे मात्र आणखी 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 एक चुकी केली जाते. महत्वाची मॅच आहे. फायनल मॅच आहे. वर्षभर वाट पाहावी लागणार आहे पहिल्या चषकासाठी. चुका करून चालणार नाहीये. दडपण आहे दोन्ही संघांवरती. प्रत्येकालाच मात्र ते गोड स्वप्न पडलेलं पण ते स्वप्न आज पूर्ण करायचंय. सत्यात उतरवायचंय. त्या चषकावरती नाव कोरायचंय. गतवर्षीचा जो विजेता होता त्याच्या इतिहासाला खोडून आता एक नवा इतिहास इथे मात्र रचायचा आहे. हे 6वं पर्व आहे. प्रत्येक वर्षाला कांजूर विभागातील हे रहिवाशी हे आयोजन समिती नेहमीच एक चांगलं आयोजन केपीएलचं आपल्याला पाहायला मिळतं. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण ही क्रीडा स्पर्धा आता मात्र यशस्वी होताना पाहायला मिळते. रन जाऊन पोहोचलेत 28. 2 षटक आणि 28 धावा. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. डॉट करून चालणार नाहीये. एक एक रन देखील महत्वाचं आहे. प्रतिषटक जर आपण पाहिलं तर 12च्या सरासरीने मॅच बनते पण आता मात्र एक डॉट आलाय. अजूनही 11 बॉल आणि 24. कोणता संघ मात्र आज विजयी होणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर ट्रिपल एस हा संघ आणि एका बाजूला जय मल्हार हा संघ पाहायला मिळतोय. अनेक संघाचे चाहते इथे मात्र आज मॅच पाहतात. पाठबळ देतात. प्रेरणा देतात संघाला. दरम्यानचा बॉल आणखी एक चुकी ठरते. साईड आर्म गोलंदाजी म्हणून नो बॉल दिला जातोय. एक्स्ट्रा मिळतोय. थोडासा विचलित झालाय गोलंदाज. प्रेशर बनलंय त्याच्यावरती. फायनलची मॅच खेळतोय. शेवटची मॅच आहे. अंतिम मॅच आहे. 11 बॉल अजूनही 23 धावांची गरज आहे. चालू सामन्यादरम्यान या बॅटरने जर या ओव्हरला षटकाला एखादा चौकार मारला तर निखिलच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे. चला चला मित्र हो स्पीडअप करा. फायनल मॅच अंतिम मॅच. या विभागाचे विक्रोळी विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय सुनील भाऊ राऊत साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपलं देखील. पुन्हा एकदा तीच चुकी केली जाते. एक्स्ट्रा रन खर्च केला जातोय. एक्स्ट्रा धावांमुळे संघ नेहमी अडचणीत आलाय. अनेकदा ज्या संघाचा पराभव झालाय ना त्यामध्ये एक्स्ट्रा रन आणि तुमचा फिल्डिंग फॅक्टर मॅटर केलाय. चला टीम मीटिंग अधिक करू नका. अकरा बॉल अजूनही 22 धावांची गरज आहे. प्रति बॉल 2 रन. चला थोडस स्पीडअप करायचंय. 11 चेंडूनी जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. रोमांच भरा सामना. सर्वांचं लक्ष या ठिकाणी आपले सन्माननीय आमदार देखील या सामन्यावर लक्ष वेधून आहेत. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 52 धावांचा पाठलाग करत असताना संघ मल्हार नाईन चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र यश प्राप्त होत आहे आणि या ठिकाणी गडी बाद झालाय. तो देखील बाद कोण झालाय. करत होते. आता मात्र समीकरण कुठेतरी बदललेलं दिसतंय. 10 चेंडूनी जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 10 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. शेवटला काय मॅच असेल. 6 बॉल 12, 6 बॉल 15. प्रेक्षक वर्ग देखील अगदी उत्सुकतेने मॅच पाहतोय. अनेक प्रश्न पडले आहेत. प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. शेवटची मॅच आहे. बघता क्षणी आता मात्र हळूवारपणे एक एक मॅचचा प्रवास पुढे सरसत असताना आता मात्र कळून चुकले. या 2 संघांमधूनच एक कोणता तरी संघ प्रथम विजेता म्हणून या करंडकावरती नाव कोरणार आहे. नवीन आलेला बॅटर स्ट्राईकला अभिषेक. आज अभिषेकला देखील मॅन ऑफ द मॅच दिलाय. ही मॅच आहे महत्वाची आहे. इथे मात्र तुम्हाला आता सिद्ध करायचंय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळतोय. कधी सामना ट्रिपल एस या संघाकडे तर कधी सामना मल्हार या संघाकडे.
दोन्ही संघांकडे तेवढा सामना राहिलाय. जबरदस्त फाईट पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल. इथे मात्र काय घडतंय? डॉट बॉल. येस, डॉट बॉल आहे. मॅच बघता क्षणी मात्र आता काहीसे चेंडू मात्र उर्वरित राहिलेत. शेवटचे बॉल राहिलेत ते एकंदरीत 9 बॉलचा प्रवास. 9 बॉल 21. मॅच थोडी कठीण आहे पण अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. ओहो, दरम्यानचा आणखी एक योग्य टप्प्यावरती पिचिंग केलेला बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त विचलित झाला, भटकंती करत होता पण आता मात्र एका चांगल्या खेळपटलावरती बॉल मात्र पिचिंग केलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आवाज आलाय. प्रेक्षकांना देखील आता उत्सुकता अजून वाढत चालली आहे. ते पडून घेण्याचा प्रयत्न. नो बॉलचा कॉल येतोय. +1 होते. 2 रन मिळणार आहेत. एक्स्ट्रामुळे बॅकफुटला येतोय संघ. 2 रन. 8 बॉल अजूनही गरज आहे 19 धावांची. 8 बॉल 19. 8 चेंडूंनी जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. नक्कीच या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात आपण आलोय. कोण जिंकणार, कोण हरणार, कोणाला मिळणार टीव्ही, कोणाला मिळणार फ्रीज, कोणाला मिळणार कूलर, कोण कोरणार KPL JD चषक 2025 6व्या पर्वामध्ये आपलं नाव. सर्व प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत पुन्हा सामना. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. संपूर्ण कांजूरकर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सामना आवडला असेल तर. 8 बॉल आणि 19 धावांची गरज. एखादी बाउंड्री मॅचला पुन्हा जिवंत करेल. विजयाचे किरण जागे होतील. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर काय होतंय? पुन्हा एकदा आणखी ती चुकी होते. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा. या एक्स्ट्रा धावांमुळे मोठमोठे संघ पराभूत झालेत. फिल्डिंगमुळे मोठमोठे संघ पराभूत झालेत. त्या एक्स्ट्रांवरती तुमचा कंट्रोल पाहिजे. त्या फिल्डिंग मध्ये तुमची मजबूती पाहिजे. 8 बॉल अजूनही 18 धावांची गरज आहे. फायनलची मॅच आपण पाहतोय. KPLचं पर्व, KPLचं आयोजन. या क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर, अनेक चांगल्या दर्जाची पारितोषिक, टीव्ही, त्याचबरोबर फ्रीज, कूलर, अनेक चांगली पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणाच्या नावावरती ते वैयक्तिक पारितोषिक असणार आहे? बरेच प्रश्न आहेत. बरीच उत्सुकता आहे. उत्सुकता अशीच कायम ठेवा. काही क्षणाचाच आता मात्र खेळ उरलाय. दरम्यानचा बॉल. इथे मात्र पुन्हा जज केलाय. काय घडतंय? आणखी एक एक्स्ट्रा रन मिळालाय काय? येस, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. मॅच बदलते पुन्हा एकदा. सनी सर अनोख्या अंदाजामध्ये. व्हाईट बॉल. 8 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. एक बाउंड्री जर या चालू ओव्हरला आली तर मॅच पुन्हा जिवंत होईल. एखादी बाउंड्री मॅच चालू ठेवायची आहे. 8 बॉल आणि 17 धावांची अजूनही गरज आहे. 35 रन झालेत. 8 बॉल आणि 17. सी बाउंड्री सर्कल. सी बाउंड्रीचं माध्यम आहे. 3 क्षेत्रामध्ये मात्र चौकारांची संधी आहे. प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेत आहेत. चला, टीम मीटिंग कमी करायचंय. रेलिंग पासून दूर राहा. एखाद्या बाउंड्रीमुळे खूप प्रश्न उपस्थित होतील. मित्रांनो, रेलिंग पासून दूर राहा. तुमचा हात आतमध्ये येऊ देऊ नका. प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे मित्रांनो. रॅलिंग सोडा. बाउंड्रीची रॅलिंग सोडा. एक मिनिट सामना थांबवायचा. तिकडची हे लावून घ्या, दोरी लावून घ्या. कृपया विनंती असेल. प्रेक्षक वर्ग. विकास चौहान. आठ बॉल आणि 17 धावांची गरज आहे. येईल का या ओव्हरला बाउंड्री? दरम्यानचा आणखी एक एक्स्ट्रा. व्हाईट बॉल. गोलंदाज मात्र भटकंती. ओम शर्मा. व्हाईट बॉल.
हे आहे अंडरआर्म क्रिकेट, हे आहे KPL चा आयोजन, क्षणात बदलणारा खेळ अंडरआर्म क्रिकेट. चला चला विनंती असेल कृपया मॅच जास्त चालू ठेवा. meeting करू नका. आपले सर्व मुख्य मान्यवर मॅच या चालू ठिकाणी ठेवा. मॅच बघतायत. मॅच चालू ठेवायची आहे, आपल्याला विनंती असेल. 8 बॉल अजूनही 16 धावांची गरज आहे. कृपया आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला वॉर्निंग आहे. SSS आपण टीम मीटिंग करायची नाहीये, रिक्वेस्ट आहे तुम्हाला. पॅनल्टी दिली जाऊ शकते. फुल टॉस बॉल चांगला ड्राईव्ह केला तिकडे मिड कव्हर्सला, सिंगल रन येतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. रन झाले 37. 7 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. येस सनी सर. 1 to go. मित्रांनो पॅनल्टी दिली जाऊ शकते, लक्ष असू द्या. फायनल मॅच. 7 बॉल अजूनही 15 धावांची गरज. एक बाउंड्री मॅच जिवंत करेल. फुल टॉस बॉल जबरदस्त ड्राईव्ह केला होता. नो चान्स फटका पाहायला मिळाला होता, पण इथे मात्र गोलंदाजाच्या पायाला बॉल आदायला आणि पुन्हा रिव्हर्स झालाय. बॅटर इथे माघारी जातोय. रन आउट. थँक्यू. तर या ठिकाणी नक्कीच रोमांचक सामना मैदानात सुरू आहे. तोपर्यंत आपण एक महत्वपूर्ण सत्कार या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. बेरीनमध्ये झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये जिने कांजूर भांडूप आणि भारताचं नाव कोरलं अशी आमची सेरेना म्हस्कर यांचा या ठिकाणी आपण सत्कार सोहळा पार पाडणार आहोत. सन्माननीय आमदार सुनीलभाऊ राऊत, आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचंय. स्वराज्य स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक अमित तामाणेकर सर, आपण देखील या. आपला देखील सेरेना सोबत या ठिकाणी सत्कार सोहळा आपण पार पाडणार आहोत. आपल्या छत्रछायेखाली एक आपण भारतासाठी हिरा या ठिकाणी तयार करून दिलाय. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार सेरेनासाठी. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांची मुख्य मोलाची भूमिका आहे अमित तावणेकर सर, यांच्यासाठी देखील एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांच्या छत्रछायेखाली असे बरेच स्पर्धक आता आपण घडताना पाहतोय. या पुढे देखील बरेच अशी नाव रूपाला येणारे खेळाडू आता देखील त्यांच्या अंडर आपण पाहतोय. येणाऱ्या काळात खूप नवीन नवीन खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. क्या बात आहे. नक्कीच सन्मान पाहायला मिळतोय. अभिमान आहे आपल्या या भारताचा. भांडूरकरांची शान, कांजूरकरांची शान. शेवटची ओव्हर आहे. 6 बॉल आणि गरज आहे 15 धावांची. फुल टॉस बॉल जबरदस्त ड्राईव्ह केला मिड ऑनला. तिकडे खेळाडू आहेत. बॉल आदळलाय, पुन्हा रिव्हर्स आलाय, हातामध्ये जातोय. सिंगल रन. बघता क्षणी मॅचचा प्रवास संपन्न होण्याच्या मार्गावरती पाहायला मिळतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये 20-21 या तारखेला एक मोठं आयोजन. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या क्रीडा स्पर्धेकडे असणार आहे, कारण महाराष्ट्रातील पहिली अशी क्रीडा स्पर्धा जी लीग फॉर्मॅट मध्ये खेळली जाते. या कांजूर विभागामध्ये दोस्ती चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एकंदरीत एका तासामध्ये टीम फुल झाल्या. व्यावसायिक गटातील असतील, स्टेशन वाईज मधील असतील, अनेक टीम पेंडिंगला आहेत, अनेक टीम वेटिंगला आहेत. अनेक जण मात्र या क्रीडा स्पर्धेला खेळण्यासाठी वाट पाहतोय, कारण इतकी लोकप्रिय क्रीडा स्पर्धा दोस्ती चषक ही आपल्या भेटीसाठी येते. याच क्रीडांगणामध्ये, याच नगरीमध्ये महाराष्ट्रातील पहिली लोकप्रिय क्रीडा स्पर्धा लीग फॉर्मॅट मधील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कांजूरकर आणखी एक क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. ही मेजवानी तुमच्यासाठीच असणार आहे. ती मेजवानी, तो आस्वाद घेण्यासाठी आपण आवर्जून दाखल व्हायचंय. मॅच कडे जाऊयात. रन झालेत 39. 4 बॉल आणि 13 धावांची मॅच आली आहे. 3 बाउंड्रीची मॅच आहे. प्रेक्षक मॅच आवडली असेल, आयोजन आवडलं असेल, एकदा प्रतिसाद देऊयात. एकदा टाळ्याचा कडकडाट होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दरम्यानचा बॉल इथे मात्र मिस झालाय. अपील केली जाते. काय घडलंय, निर्णय का आला नाहीये, पण बॅटर सुखरूप आहेत. शेवटचे बॉल राहिले. 3 बॉल आणि 39 धावांचा अजून 39 रन झाले. अजून 3 बॉल आणि 13 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 बॉल आणि 13. स्टेप आउट खेळ, बॉक्स आउट होत आहेत. बॅटर माघारी जातील
मॅच बनणं आता कठीण झालंय. आता मात्र नाव कोरलं जाणार आहे या केपीएलच्या चषकावर. आज कोणाला मात्र पुरस्कृत केलं जाणार? फ्रीज कोणाला, टीव्ही कोणाला, कूलर कोणाला? प्रत्येक उत्सुकता आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. इथे मात्र जर आपण पाहिलं तर येस, आणखी एक विकेट येतोय. शेवटचा बॉल संपूर्ण या क्रीडा स्पर्धेचा आजच्या दिवसातील. आणि आजच्या दिवसातील सनी सर, आजच्या दिवसातील शेवटचा 1 to go असणार आहे. तुमच्या भाषेमध्ये एकदा 1 to go होऊन जाऊ दे. आणि प्रेक्षकांनो, सनी सरांनंतर आपण देखील एकदा शेवटचा प्रतिसाद देऊयात. सनी सर, आजच्या दिवसातील शेवटचा 1 to go. क्या बात आहे. आजच्या दिवसातील शेवटचा बॉल. कोण मात्र या सामन्याचा केपीएल जेडी चषकाचा मानकरी ठरतोय? पहिल्या चषकाचा मानकरी ठरला अर्थातच टीम आहे ट्रिपल एस. या संघाने मात्र या 6व्या पर्वावरती या चषकावरती नाव कोरलंय. अभिनंदन, एन्जॉय. थँक्यू डीजे. चला, कोणी 2 मिनिटं जाऊ नका. लगेचच या ठिकाणी आपण पारितोषिक वितरण समारंभ देखील भूमिका त्यांनी बजावली आहे मैदानात. खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर कोणी जाऊ नका. थोड्याच वेळात या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ देखील आपण पार पाडणार आहोत. भाऊ 2 मिनिटं, तुमचं मार्गदर्शन, स्पर्धा कशी वाटली? नाही, काल देखील तुम्ही निघून गेलात भाऊ. आज 2 शब्द होऊन जाते स्पर्धेसाठी. कसं वाटलं? आज फायनल मॅच बघताना मला असं वाटलं की मी कुठल्या तरी ब्रेबॉर्न स्टेडियम, वानखेडे स्टेडियम किंवा डी.वाय. पाटील स्टेडियमला मी मॅच पाहतोय. आणि ज्या प्रकारे ही मॅच झाली, रंगतदार मॅच झाली, आणि खरोखर जो आनंद आम्ही घेतो टेस्ट मॅच किंवा वन डे मॅच बघण्याचा, तसा सेम आनंद आम्ही व्यासपीठावरती बसून आम्ही घेतला. मी KPLच्या सर्व सभासदांना, सर्व सभा मेंबर्स लोकांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या कांजूरमार्गमध्ये एक चांगल्या प्रकारचे मॅचेस आपण सिस्टमॅटिक प्रकारे आयोजित करता. म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपण यंग मुलात, तरुण मुलात, आपण क्रिकेट मॅच पुरता मर्यादित न राहता या कांजूरच्या विकासासाठी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काम करावं. मी आपल्या सोबत आहे हा शब्द मी आपल्याला देतो आणि ह्या सर्वच टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आज खऱ्या अर्थाने इसाई सत्कार माझ्या हस्ते झाला सरीनेचा, त्याचाही मला अभिनंदन आहे, आनंद आहे की कांजूरमार्गमध्ये तू आमच्या ऑलिम्पिकमध्ये ना आपलं एशियन तुला गोल्ड मेडल मिळालं. हा सुद्धा आमच्या कांजूरवासियांसाठी आणि आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. तुझंही मनापासून मी स्वागत करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भाऊ. नक्कीच भाऊ म्हणाले की मी देखील या मॅचचा आनंद लुटला. खूप चांगलं कार्य भाऊ सातत्याने करत आलेत. आणि नक्कीच पारितोषिक वितरण समारंभ देखील आपण लगेच पार पाडणार आहोत.